हाय एव्हरीवन. तर तुम्हाला पण असं आवडतं का म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त असं जे आहे गाडीवर फिरायला? तर आम्हाला तो खूप आवडतं, म्हणजे प्रत्युषला आणि मला स्पेशली खूप जास्त जे आहे आवडतं. आणि आज थोडंसं काम पण होतं म्हणून मस्त जेवण वगैरे करून ना आम्ही हे काम करण्यासाठी आलो होतो. म्हणजे गॅस केलेला तोच रिफिल करून घ्यायचा. तर तो गॅस वगैरे मस्त रिफिल करून घेतला, चेक करून घेतला कुठून लीक वगैरे होतं का काय. त्याच्यानंतर ना प्रत्युषला आणि माझा आधीच प्लॅन झालेला की आपण येताना ना आईस्क्रीम किंवा फालुदा वगैरे असं काहीतरी खाऊयात. आणि इथे जवळच आईस्क्रीमची जी आहे ती गाडी पण होती. त्याच्यामुळे ना प्रत्युष खूप जास्त एक्सायटेड होता आणि त्याचं बाहेर आलं ना की लगेच मम्मी काहीतरी थंड खावंसं वाटते किंवा लगेच ज्यूस प्यावंसं वाटते, असं चालूच असतं. आता इथं ना आईस्क्रीम खायला तर म्हणजे इथंच खायची होती ॲक्च्युली, पण आम्ही प्लॅन चेंज केला. घरी जे आहे ते पार्सल घेतलं, एक फालुदा आणि आईस्क्रीम जे आहे पार्सल घेतलं होतं घरी. कारण जेवण वगैरे झालेलं, म्हटलं घरीच जे आहे निवांत बसून खाऊयात. म्हणून आता घरी आल्यानंतर ना प्रत्युषची तर एक्साइटमेंट बघा, म्हणजे आईस्क्रीम म्हणजे बापरे जीव की प्राणच आहे. पण त्यालाही बोलून काही फायदा नाही आहे. ॲक्च्युली मलाच आईस्क्रीम जे आहे खूप जास्त आवडतात. म्हणजे लिटरली ना मी तर लग्नाच्या आधी खूप जास्त आईस्क्रीम खायचे. थंडीत पावसाळ्यात कधीही मी आईस्क्रीम खाऊ शकते आणि तोच गुण जो आहे माझा प्रत्युषमध्ये ट्रान्सफर झाला असं मला वाटतं. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. तुम्हालाही असं रात्रीचं फिरायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय, भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.